थँक यू व्हेरी मच माय गुड फ्रेंड लहान धैर्यशील. मी पूर्ण प्रोटोकॉल मध्ये जाणार नाही, बट डेफिनेटली आय वुड लाईक टू रेकॉग्नाइज व्हेरी डायनामिक डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लहान सुनीलजी सुतार, आमचे लाडके काउन्सिल चेअरमन सर CA लहान विवेकजी अभ्यंकर, सर्व distinguished past district governors, vice governors, my good friend and my co-faculty Lan Shravan Kumar, first vice governor of H1, and all the distinguished lions of 3234 D1. Good evening, friends. आज आपण मराठी हायब्रिड मध्ये पूर्ण सेशन घेणार आहोत, अबाउट 35 मिनिट्स. सर्वप्रथम मी माझा आनंद इथे व्यक्त करते की D1 मध्ये यायचं म्हणजे माझा होम डिस्ट्रिक्ट सारखं आहे. खूप वेळा मला यायची संधी मिळाली आणि त्यामुळे अनेक मित्र हे जोडले गेले आणि नेहमीच ते प्रेम देत आलेले आहेत, सहयोग देत आलेले, आनंद देत आलेले आहेत. खरं बघायला गेलं तर D1 हा डिस्ट्रिक्ट हा पूर्ण देशामध्ये ओळखला जातो, तो म्हणजे आय हॉस्पिटल्सनी. D1 मध्ये इतके परमनंट प्रोजेक्ट्स आहेत, मला वाटतं ऑलमोस्ट 15 परमनंट प्रोजेक्ट्स, की ज्यामध्ये 10 आय हॉस्पिटल्स आहेत, 4 ब्लड बँक्स आहेत आणि एक डायलिसिस सेंटर आहे, जे अनेक वर्ष अतिशय उत्तम रीतीने चालू आहेत. अनेक लोकांना त्याचा फायदा होतोय. मला वाटतं हेच तुमचं जे मानव सेवेसाठीचं जे प्रेम आहे, जी तुमची जिद्द आहे काहीतरी करण्याची, आणि ज्या जिद्दीने तुम्ही तुमच्या सर्व कल्पना या अंमलात आणतात, ते बघूनच मला असं वाटतं की GMAचं एक पायलट डिस्ट्रिक्ट म्हणून तुमच्या डिस्ट्रिक्टला ही संधी दिली गेलेली आहे. कारण ही संधी देण्यामागे कारण हेच आहे की तुम्ही हा पायलट प्रोग्राम तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये 2021 मध्ये राबवावा आणि ज्या तुमच्या कल्पना सक्सेसफुल होतील, यशस्वी होतील, की त्या योग्य तुमची मेंबरशिपची स्ट्रेंथ आहे ही आणखीन चांगली वाढेल. त्याबरोबरच मेंबर सॅटिस्फॅक्शनही वाढेल, म्हणजे ड्रॉपेज पण कमी होईल. असं ते पूर्ण जेव्हा यश मिळेल तेव्हा त्या संकल्पना तुम्ही इंटरनॅशनलशी शेअर कराव्या, अशी त्यामागची कल्पना आहे. त्या तुम्ही कराल अशी मला खात्री आहे, की जेणेकरून तुमच्या या यशस्वी कल्पनाचा उपयोग पूर्ण जगातल्या 50,000 लायन्स क्लब्सना होईल. ही ऍक्च्युली बेसिक कल्पना ह्या प्रोग्राम मागे. मला खूप आनंद वाटतो की तुमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुनील सुतार आणि दोन्ही व्हाईस गव्हर्नर्स या सगळ्यांनी मिळून यावर्षी मेंबरशिप वरती खूप चांगलं फोकस केलेलं आहे. मगाशी सुनीलबाई म्हणाले की 15 क्लबचं आमचं टार्गेट आहे यावर्षी, पण 5 महिन्यामध्ये त्यांनी 5 क्लब्स केलेले आहेत. स्पीड जरी कमी असला तरी खूप छान काम केलंय. एकही क्लब आतापर्यंत हा कॅन्सल झालेला नाहीये आणि ड्रॉपेज सुद्धा बऱ्यापैकी कमी आहेत. पण असं जरी असलं तरी आपल्याला स्पीड आणखीन वाढवायला पाहिजे आणि त्या हेतूनेच मला असं वाटतं सुनीलभाईंनी आजचा हे सेशन ठेवलेलं आहे. ते म्हणाले ट्रेनिंग, पण मला असं वाटतं या 35 मिनिटामध्ये ट्रेनिंग ॲज सच पूर्ण होऊ शकणार नाही, कारण त्यासाठी जी बेसिक तयारी लागते, डिस्ट्रिक्टमध्ये पूर्ण टीम्स फॉर्म झालेल्या पाहिजेत, काही आयडेंटिफाय करायला पाहिजे एरियाज वगैरे. ते सगळं झाल्यानंतर आपण ऍक्च्युली डिटेलमध्ये सेशन घेऊया की जे इन पर्सन असेल, असं सुनील सुतार यांनी मला सांगितलंय. त्यामुळे आज आपण सॉर्ट ऑफ ऍडव्हान्स्ड अवेअरनेस असं आपण म्हणूया. बरोबर आहे सुनील भाई? येस. सो फ्रेंड्स, आज मगाशी जे काउन्सिल चेअरमन म्हणालेत की 4 स्टेप्स मध्ये हा पूर्ण अप्रोच प्रोग्राम आहे. हा एक अप्रोच आहे, एक स्ट्रॅटेजिक अप्रोच आहे ग्लोबल मेंबरशिपचा, आणि हे 4 स्टेप्स मध्ये असतं. त्यातली पहिली स्टेप आपण आता घेत आहोत, ते म्हणजे बिल्डिंग अ टीम. मला वाटतं धनंजय म्यूट करता का सगळ्यांना? येस मॅडम, मी म्यूट करतो. जस्ट अ मिनिट, ऑलरेडी केलं होतं. एकदा म्यूट करतो मी सगळ्यांना. हो. येस मॅडम, तुम्ही पण म्यूट झाला, एकदा अनम्यूट करता मॅडम प्लीज. येस मॅम, यू आर अनम्युटेड.
हे असं काय येतंय एकदम अनएक्सपेक्टेड आहे. आवाज येतोय का? हा हॅलो. येतोय मॅडम, आवाज येतोय. ओके, ठीक आहे. सो बिल्ड अ टीम. आणि आज आपलं जे मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे यामध्ये, ते आपण बघणार आहोत की एक ग्लोबल मेंबरशिप अप्रोचचा एक ओव्हरव्ह्यू आपण बघूया, की त्यामुळे आपल्या ज्या काही कल्पना आहेत त्या बऱ्याचशा क्लिअर होतील. मग आपल्याला पुढे जाण्यासाठी त्याची मदत होईल. त्यानंतर बघणार आहोत की टीम ऑर्गनायझेशन कसं असायला पाहिजे, टीम मेंबर्सचा नेमका रोल काय असायला पाहिजे, आणि मग पुढचं जे आहे बिल्डिंग विजन, त्यासाठी काय स्टेप्स घ्यायला पाहिजे. ज्योती मॅडम, हा, पीपीटी बोला. दिसत नाहीये. ऍक्च्युली पीपीटीच्या मला सगळ्या स्लाइड दिसत आहेत, पीपीटी नाही दिसत. तुम्ही पीपीटी ओपन झालंय, रन स्लाइड शो करा मॅडम. ओके, पुन्हा करते मी. येस प्लीज. दिसतंय? एकच मिनिट हा मॅडम, शेअरिंग होत आहे. इथे Okay. सेम Yes, टू ma'am. झूम येत आहे सारखं. नाही, बरोबर आला बस. नाही, परत डिस्कनेक्टच झाला. मॅडम तुम्ही म्यूट पण झालेले आहात. हा, येस. दिसतंय? येस मॅम, हा, आता आलं. जीएमए ओव्हरव्ह्यू, टीम ओके. ऑर्गनायझेशन. टीम Yes. ऑर्गनायझेशन, टीम रोल्स अँड नेक्स्ट स्टेप. येस. ठीक आहे, राईट. फक्त एंटर करा नाही ना, होत नाहीये. स्टॉप शेअरिंग करून मी पुन्हा करते. प्लीज. हे दिसत नसेल ना? हे दिसतंय मला आता. तुमच्या ज्या मल्टिपल ओके. स्लाइड्स आहेत ना, त्या दिसत हा आहेत. हा, त्याच्यामध्ये फ्रॉम बिगिनिंग. दिसतंय? येस, आता एंटर करा फक्त. येस. येस, ओके मॅम. आता आपण सर्वजण चॅट बॉक्स वापरावं असं मी सर्वांना विनंती करीन. प्रश्न असा आहे की हाऊ लायन्स हॅज चेंज युअर लाईफ. चॅट बॉक्सचा उपयोग करू शकाल सगळेजण? हॅलो. हो हो. हा, ओके. फ्रेंडशिप, बापूसाहेब लिहित आहेत. ओके. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ग्रेट. इम्पॅक्ट ऑफ सर्व्हिसेस, व्हेरी गुड. मोर ऑर्गनाइज, वंडरफुल. उदय भाई, गुड इव्हनिंग. येस, वंडरफुल, ग्रेट. छान. आपण एक व्हिडिओ बघूया आणि मग पुढे जाऊया. I would not have had the opportunities that I've had in my career since I joined the Lions if I hadn't been a part of it. It's really helped me to build relationships with other professionals who are a part of my club. If I wasn't a Lion, I wouldn't have met them. And they've been able to help me, give me ideas. They've actually donated their own personal money to help our school. I love just the outreach, the passion that each of us bring to our club. I just think it's awesome when you can reach out and help someone.
सो मला वाटतं सगळ्यांच्याच आपल्या लाईफमध्ये प्रत्येकानेच हा पॉझिटिव्ह चेंज जो लायन मेंबर म्हणून जो आपण इतकी वर्ष उपभोगतोय तो सगळ्यांनीच उपभोगला असेल. स्पेशली माझ्या बाबतीत म्हणायचं असेल तर माझं डेंटल प्रोफेशन आहे, पुण्यात आहे आणि एक महिला असल्यामुळे मला जे आत्ता सगळ्या ज्या विविध संधी किंवा अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत त्या कदाचित लायन मेंबर नसते तर मिळू शकल्या नसत्या. आणि जो एक पॉझिटिव्ह बदल माझ्या जीवनात आलेला आहे तर तो मला वाटतं सगळ्यांनीच तो उपभोगला असेल. तो दिस इज व्हॉट इज द पॉवर ऑफ लायन्स क्लब. आता नेक्स्ट प्रश्न मी याला तुम्हाला विचारायचा आहे की व्हाय आर वी लायन्स? आपण लायन का आहोत? चॅट बॉक्स मध्ये सांगाल? भोजराजजी म्हणतात ड्रास्टिकली एस्टॅब्लिश सेल्फ इमेज. ओके ओके. ओंकार म्हणतात सर्व्हिस, फ्रेंडशिप, फेलोशिप. ग्रेट. लायन का आहोत? बेसिक त्यामागे कारण काय आहे? सर्व्हिंग इन सोसायटी. वंडरफुल. बार्शीचे राहुल म्हणतात येस. आणखीन? नीडी पीपल. वंडरफुल. पॅशन. ग्रेट. ओके. विस. येस. सी कॉज जो आहे आपल्याला जी मानव सेवेसाठीचं जे काही कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे ते मुख्यत्वे आपलं मुख्य कारण आहे या लायन्सला जॉईन होण्यासाठी. आणि हे कारण जे मानव सेवेसाठीचं आहे त्याच कारणावरती लायन्स क्लब्स इंटरनॅशनल गेली 104 वर्ष काम करते. तुम्ही जर बघितलं असेल तर आपण सेवेच्या सेकंड सेंचुरीमध्ये जेव्हा आपण प्रवेश केला म्हणजेच 2017-18 मध्ये तेव्हा लायन्स क्लब्स इंटरनॅशनली अनेक चेंजेस वेगवेगळ्या लेवलवरती केलेत. त्याचं कारणच असं आहे की लायन्स क्लब्स इंटरनॅशनल ही एक व्हेरी पॉझिटिव्ह, फॉरवर्ड लुकिंग आणि इम्पॉर्टंटली गेटिंग अडॉप्टेड विदिन नो टाइम as per the changes happening around. That is a main strength of this organization. आणि नेहमी भविष्यामध्ये काय चॅलेंजेस येऊ शकतात आणि त्याप्रमाणे लायन्स क्लबनी कसं त्याला ऍड्रेस करायला पाहिजे यावरती पूर्ण त्यांचा प्रोग्राम असेल, रिसोर्सेस असतील किंवा ट्रेनिंग प्रोग्राम असतील, हे सर्व त्यावरती आधारित आहे. तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण 2017-18 या सेकंड सेंचुरीमध्ये प्रवेश केला तेव्हा आपली विजन सुद्धा आपण काय केलेली आहे? विजन इज टू बी द ग्लोबल लीडर इन कम्युनिटी अँड ह्युमॅनिटेरियन सर्व्हिस. आपण मगाशी जे म्हणालो की आपण सेवेसाठी इथे येतोय आणि ही जर सेवा वाढवायची असेल आपल्याला, मग मॅग्निट्यूड मध्ये असेल किंवा इम्पॅक्ट वाईज असेल, तर ती वाढवण्यासाठी आपल्याला मेंबरशिप हे मुख्य गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की मेंबरशिप इज अन ॲसेट ऑफ अ ऑर्गनायझेशन. खरं बघायला गेलं तर ही विजन लक्षात घेऊनच लायन्स क्लब्स इंटरनॅशनलने ह्या सेकंड सेंचुरीमध्ये अनेक बदल केलेले आहेत. पहिलं म्हणजे आपले जे ग्लोबल कॉजेस आहे ते 5 ग्लोबल कॉजेस त्यांनी सिलेक्ट केले जे पूर्ण जगामध्ये सगळीकडे लागू पडतील. त्याबरोबर काही गोल्स त्यांनी ठरवलेले आहेत. पहिला गोल म्हणजे लवकरात लवकर आपली लायन आणि लिओ हे दोन्ही मिळून जे आपण फॅमिली म्हणतो या फॅमिलीची स्ट्रेंथ आपल्याला 17 लाख करायची आहे. दुसरा गोल जो आहे तो दरवर्षी आपल्याला 200 मिलियन सर्व्हिस ऍक्टिव्हिटीज म्हणजे तेवढ्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि तिसरं गोल जे आहे ते म्हणजे $300 मिलियन हे आपल्याला LCF साठी जमा करायचंय की ज्या योगे आपल्याला प्रत्येक क्लबला आपल्याला ग्लोबल सर्व्हिससाठी किंवा त्यांच्या लोकल कम्युनिटीसाठी इंटरनॅशनल तर्फे मदत केली जाईल. तर असे हे अनेकविध गोल्स त्यांनी सेट केले. त्याबरोबरच महिलांची जी सदस्य संख्या आहे ती देखील आपल्याला 50% करायची जवळजवळ. तर असे हे गोल्स, असा हा प्रोग्राम आणि याबरोबर त्यांनी आणखीन एक बदल केला तो म्हणजे जे काही प्रोग्राम्स आणि गोल्स आहे हे त्यांनी मेंबर फोकस केलेले आहेत.
म्हणजे काय, तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये आपण ज्या काही स्ट्रॅटेजीज फॉर्म करतो, जे काही आपल्याला वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, ते सर्व कस्टमर फोकस असतात. कारण आपल्याला माहिती आहे की कस्टमर जर सॅटिस्फाईड असेल तर आपलं सगळं, आपली प्रॉडक्टिव्हिटी असेल, आपला परफॉर्मन्स असेल, हा सगळा वाढू शकतो. आणि त्या दृष्टीनेच लायन्सनी पण सन 2018-19 पासून मेंबर्स सॅटिस्फॅक्शन हा एक प्रोग्राम आणला. हा प्रोग्राम म्हणजे काय, अगोदर नव्हता असं नाहीये. आपण रिटेन्शन या विषयावरती काम करतच होतो, पण आता रिटेन्शनचं नाव हे आपण मेंबर्स सॅटिस्फॅक्शन ठेवलं, की ज्यामध्ये जे काही आपण काम करणार ते मेंबर फोकस करणार. मेंबर फोकस म्हणजेच काय, तर मेंबर्सना काय हवं आहे, कुठल्या प्रकारच्या सर्व्हिस ऍक्टिव्हिटीज हव्या आहेत, त्यांना कुठल्या प्रकारच्या मीटिंग्स हव्या आहेत, आज ज्या पद्धतीने क्लब ऑपरेशन्स आपल्या क्लबमध्ये चाललेले आहेत त्यासाठी ते तयार आहेत का, किंवा ते त्यांना आवडतायत का, आणि त्याबरोबरच भविष्यामध्ये त्यांचा होम क्लब कुठल्या दिशेने जायला पाहिजे ह्याच्या देखील कल्पना आपल्याला त्यांच्या जाणून घ्यायला पाहिजे. त्यांच्या विविध कल्पना किंवा संकल्पना सर्व्हिस ऍक्टिव्हिटीज विषयी जाणून घ्यायला पाहिजे, किंवा त्यांना कुठल्या प्रकारचे सर्व्हिस प्रोजेक्ट करायचे, आजच्या या बदलत्या काळामध्ये कुठल्या प्रकारच्या सेवा आवश्यक आहेत, हे सर्व जाणून घेण्याचाच प्रोग्राम म्हणजे मेंबर्स सॅटिस्फॅक्शन. तर ह्या सेकंड सेंचुरीमध्ये प्रवेश करताना लायन्स क्लब्स इंटरनॅशनलनी आपला जो मेंबरशिप प्रोग्राम आहे, म्हणजे मेंबरशिप एक्सटेन्शन आणि मेंबरशिप ग्रोथ, म्हणजे मेंबरशिप वाढवायची, याबरोबरच त्यांनी मेंबरशिप सॅटिस्फॅक्शन हे एकत्र केलेलं आहे. दे हॅव क्लब टुगेदर. याचा अर्थ असा आहे की आपण एकीकडे क्लब्स नवीन सुरू केले किंवा नवीन मेंबर्स आपल्या क्लब्स मध्ये आणले, की त्यांचं रिटेन्शनचं काम हे लगेच सुरू व्हायला पाहिजे किंवा सायमल्टेनियसली सुरू व्हायला पाहिजे. असा हा टोटल ग्लोबल मेंबरशिप अप्रोच हा एकूण अप्रोच आहे. म्हणजेच काय, की आपण सेकंड सेंचुरीमध्ये प्रवेश करताना मेंबरशिप ग्रोथ किंवा एक्सटेन्शनसाठी किंवा मेंबर फोकस प्रोग्रामसाठी आपला अप्रोच हा बदलतोय. हा अप्रोच जास्त स्ट्रॅटेजिक करतोय. म्हणजे प्रत्येक ह्या तिन्ही गोष्टींवरती काम करताना, मग एक्सटेन्शन असेल, ग्रोथ असेल किंवा रिटेन्शन असेल, यावरती काम करताना अगदी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करून पूर्ण टीमला, जी टीम आहे ज्याला ट्रेन करून आपण त्याकडे वळणार आहोत, की जेणेकरून आपली जे काही सक्सेसची लेवल आहे ही खूप चांगल्या पटीने वाढेल. असा हा त्यामागचा उद्देश या पूर्ण GMA प्रोग्राम साठीचा आहे. आपलं जे मिशन आहे ते सेम आहे, टू एम्पॉवर व्हॉलेंटियर्स टू सर्व्ह देअर कम्युनिटीज, मीट ह्युमॅनिटेरियन नीड्स, एन्करेज पीस अँड प्रमोट इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग थ्रू लायन्स क्लब्स. आता ह्यामध्ये आपल्याला जे काही आतापर्यंत व्हॉलेंटियर्सना एम्पॉवर करायच्या वेगवेगळ्या संधी जे एम्पॉवर करत होते, टू सर्व और टू लर्न और टू लीड, ह्या वेगवेगळ्या ज्या संधी देत होते, या संधी बरोबरच आता त्यांनी रिसोर्सेस देखील देऊ केलेले आहे. हे रिसोर्सेस इतके रिसर्च पद्धतीने त्यांनी तयार केलेले आहेत, इतके इफेक्टिव्ह आहेत, यू कॅन से इट्स अ मॅनेजमेंट सायन्स वरती आधारित असे हे रिसोर्सेस आहे, की ज्याचा जर तुम्ही खऱ्या अर्थाने उपयोग केला तुमच्या क्लबसाठी, तर तुम्हाला यश हे 100% मिळणार आहे. तर असं हे लायन्स क्लब्स इंटरनॅशनल व्हेरी व्हेरी फॉरवर्ड लुकिंग अँड व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. आता हे सगळं असताना देखील रिसोर्सेस आहेत आपल्याकडे, ट्रेनिंग आहे, आपण अप्रोच पण आहे ठेवलेला बदललेला, पूर्ण वेगवेगळे फोकस केलेले प्रोग्राम्स आहेत, आपल्याकडे ट्रेन लीडर्स आहेत किंवा ट्रेनर्स आहेत. असं असताना देखील आणि याबरोबरच आपण मेंबरशिप ऍडिशनसाठी खूप प्रयत्न करत असताना देखील, की ज्या प्रयत्नातून आपल्याला रिझल्ट्सही मिळतात मेंबरशिप वाढण्याचं, पण असं असताना देखील तुम्ही जर आता ही स्लाइड बघितली तर ऑल 8 कॉन्स्टिट्यूशनल एरियाज मध्ये एक्सेप्ट आफ्रिका सोडलं तर सगळ्या 7 कॉन्स्टिट्यूशनल एरियामध्ये सन 2019-20 मध्ये निगेटिव्ह ग्रोथ आहे. फक्त आफ्रिकामध्ये 611 ही पॉझिटिव्ह ग्रोथ दाखवलेली आहे. याबरोबरच
तुम्ही जर बघितलं पुढची की ते 3 वर्षाचं त्यांनी इथे दाखवलेलं आहे. 2017-18, 18-19 आणि 19-20 यामध्ये सुद्धा एक्सेप्ट आफ्रिका सगळीकडे निगेटिव्ह ग्रोथ आहे. म्हणजे त्यामध्ये आपली पण कॉन्स्टिट्युशनल एरिया आहे CS6 जिथे -3621 ही निगेटिव्ह ग्रोथ दाखवत आहेत. तर असा हा ट्रेंड आहे निगेटिव्ह ग्रोथचा आणि हा ट्रेंड लक्षात घेऊनच आपण हा आपला अप्रोच मेंबरशिप ग्रोथसाठी बदललेला आहे. आता जर आपण टोटल इंटरनॅशनल लेवलला जर 2011 पासून 2022 पर्यंत जर बघितलं पूर्ण ड्रॉपेज किंवा ड्रॉपिंग ऑफ क्लब्स, तर इथे तुमच्या लक्षात येईल की 21-22 म्हणजे या वर्षी या 5 महिन्यामध्ये 1064 क्लब्स हे तयार झाले, म्हणजे नवीन आपण फॉर्म केलेत, पण 877 क्लब्स हे ड्रॉप झालेले. आणि तुम्ही जर बघितलं तर ड्रॉप मेंबर्स सुद्धा 50,397 एवढे ड्रॉप मेंबर्स आहे. ऍज अगेन्स्ट न्यू मेंबर्स आपण ऍड केलेत 82,758. म्हणजे आपण प्रयत्न आपले एफर्ट्स इतके करतोय, पण त्या अगेन्स्ट आपला कंट्रोल हा ड्रॉपेज किंवा कॅन्सलेशन ऑफ क्लब्स वरती नसल्यामुळे हे सगळे रिझल्ट्स येतात. आता जर आपण आपल्या इसामे एरियामध्ये बघितलं तर आत्ताच्या या 5 महिन्यामध्ये नवीन क्लब्स आपण फॉर्म केलेत 895 क्लब्स, पण ड्रॉप क्लब्स आहेत 420. सी द पर्सेंटेज. म्हणजे नेट क्लब्स फक्त आपल्याला 475 मिळतात आणि रिऑर्गनाइज त्यांनी दाखवलेत, पण स्टेटस को क्लबची जर संख्या बघितली तर ती 1100च्या वर आहे. So this is what is a problem of droppage or a cancellation of clubs. आता आपण आपल्या मल्टिपल कडे वळूया. मल्टिपल मध्ये जर तुम्ही बघितलं तर ऍज ऑफ ऑक्टोबर मल्टिपलची हेल्थ स्टेटस जी आहे तो हा रिपोर्ट आहे. तर ह्यामध्ये एकूण आपली जी क्लब्स आहेत ऍज ऑन टुडे दॅट इज 631. या 5 महिन्यामध्ये आपण एकूण 4 डिस्ट्रिक्ट मिळून 16 नवीन क्लब्स केले, पण 7 हे कॅन्सल झालेत. म्हणजे फक्त 9 क्लब्स हे आपल्याकडे राहिलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर मेंबरशिप ऍडिशन बघितली तर मेंबरशिप ऍडिशन ही 1396 आपण नवीन आणलेत, पण 545 हे आपल्याला सोडून गेलेले आहेत. म्हणजे फक्त आपल्याकडे जी ग्रोथ झाली या 5 महिन्यामध्ये दॅट इज जस्ट 4% अँड 4.07%. आणि ह्याच्या बरोबर जर तुम्ही हे 24% जर बघितलं तर हे 24% पर्सेंटेज जे आहे हे बिलो 20 मेंबरशिपचे आहे. तर ह्या सगळे जे काही मी आता पॉइंट सांगितले की जे पॉइंट ऑफ कन्सर्न आहेत यावरती जर आपण काम केलं तर आपली स्ट्रेंथ जी आहे ही कितीतरी पटीने वाढू शकते आणि त्यामुळे आपला परफॉर्मन्स वाढणार आणि आपली जी व्हिजन आहे टू बी द ग्लोबल लीडर इन कम्युनिटी अँड सर्व्हिस त्याच्या आपण जवळ जाऊ शकू. Friends, let's go further. आता आपण डिस्ट्रिक्ट वाईज बघूया. तुमचा जो D1 डिस्ट्रिक्ट आहे त्यांनी आतापर्यंत 230 नवीन मेंबर्स घेतले, पण ड्रॉप 41 झालेत. हे कालपर्यंतच आहे हे. आणि करंट बॅलन्स जो आहे तुमची जी स्ट्रेंथ आहे ती 2640. ओपनिंग बॅलन्स तुमचं 2451 होता, पण आता तुमचं 2640 आहे. म्हणजे नेट गेन 181 आहे. आता इथे जरी तुम्ही बघितलं ऍज अगेन्स्ट तुम्ही 5 नवीन क्लब सुरू केलेले आहेत, पण एकही क्लब कॅन्सल झाला नाहीये. पण या महिन्यामध्ये ऑलमोस्ट 10 to 13 क्लब्स हे फायनान्शियल सस्पेन्शन मध्ये गेलेले आहेत. मग त्यातले जर सगळे आले नाही तर ते कॅन्सल होऊ शकतात. आणि मी जसं म्हणाले मगाशी की 5 नवीन क्लब सुरू केले, म्हणजे त्याची 20 जरी आपण स्ट्रेंथ बघितली तर 100 मेंबर्स हे नवीन ऍडिशन केलेल्या या नंबर मध्ये आपल्याला पकडायला लागेल. म्हणजे ऍक्च्युली नवीन मेंबर्स आलेत फक्त 130. बरोबर आहे. सो दिस इज व्हॉट इज अ ट्रेंड. आता तुमच्याच डिस्ट्रिक्टचं गेल्या 2 वर्षाचं जर आपण बघितलं तर ह्या 5 महिन्याची ट्रेंड गेल्या वर्षी काय होती अगोदरच्या वर्षी आणि आता काय आहे. अगोदर 60 होते, यू हॅव स्टार्टेड फ्रॉम 68 अँड यू हॅव गॉन थ्रू 73 आणि हे 60 पासून 62 पर्यंत गेलेले आहेत. तर ही ट्रेंड 2 वर्षाची तुमच्या ह्याची आहे आणि नेट ग्रोथ या वर्षी 5 झालेला आहे. ठीक आहे. आता आपण पुढचं बघूया. हे जे आहे तुमच्या डिस्ट्रिक्टचे 2014 पासून 19 पर्यंतचं आहे ट्रेंड. तुम्ही जर बघितलं
तर साधारण ड्रॉप मेंबर ऍव्हरेज तुमचं ड्रॉप क्लब -1 हा होतोच दरवर्षी, आणि ऍडिशन ऍव्हरेज 2 क्लब्स होतात. ऍज अगेन्स्ट, एक मिनिट, टोटल मेंबर्स ऍडेड जर बघितलं तुम्ही ऍव्हरेज तर 292 आहे, पण -260 हे ड्रॉपेज होतात. म्हणजे तुम्हाला नेट ग्रोथ जी मिळते ती फक्त 31 मिळते. सो दिस इज व्हॉट इज अ ट्रेंड. आणि तुमचं जे जेंडर कंपॅरिझन बघितलं तर वुमनची मेंबरशिप ही फक्त 21% आहे इन द इयर 2019, जून 2019. आता आपण ह्या प्रेझेंट वर्षी म्हणजे या वर्षीची तुमची महिलांची उपस्थिती हे बघूया संख्या. टोटल फॅमिली युनिट मेंबर्स मध्ये 947 हे युनिट्स आहेत, त्यामध्ये 731 ही महिलांची संख्या आहे. नेट गेन या वर्षी 52 आहे, म्हणजे नक्की जी 21% होती ती 1-2% वाढलेली आहे तुमची. सो दॅट्स अ गुड साइन, बट स्टील देर इज लॉट ऑफ स्कोप. मगाशी भोजराजजींनी खूप छान सांगितलं की तुम्हाला तुमची जी स्ट्रेंथ आहे डिस्ट्रिक्टची ती एक तर खूप व्हास्ट एरिया आहे, खूप पॉप्युलेशन आहे आणि स्कोप खूप आहे. महिलांच्या संख्येवरती जरी तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर तुमची संख्या खूप वाढू शकते. तर असं हे सिनॅरिओ असताना हा प्रोग्राम ग्लोबल मेंबरशिप अप्रोच मला असं वाटतं की इतकं बी फिटिंग आहे. इट्स नॉट ओनली टू युअर डिस्ट्रिक्ट. प्रत्येक डिस्ट्रिक्टचं जर हे सगळं असं काढलं आपण ट्रेंड, तर मला वाटतं प्रत्येक डिस्ट्रिक्टला हा अप्रोच सुरू करायला काहीच हरकत नाही. इनफॅक्ट केला तर आपली संस्था ही कुठल्या कुठे जाणार आहे. आता व्हॉट इज दिस GMA अप्रोच? याचं जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ते आहे rejuvenate the districts with new clubs, revitalize the clubs with new members, and remotivate the members with fellowship and exciting service. म्हणजे डिस्ट्रिक्ट, क्लब्स आणि त्यांची मेंबरशिप ही पूर्ण आपल्याला रिज्युविनेट, रिव्हायटलाइज आणि रिमोटिवेट करायचे. म्हणजे नुसतं नवीन मेंबर्स आणून उपयोग नाहीये, नवीन क्लब सुरू करून उपयोग नाहीये. जे एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत त्यांना देखील रिमोटिवेट करून त्यांचं परफॉर्मन्स कसं वाढेल, त्यांचं इंटरेस्ट कसा वाढेल, इन्व्हॉल्वमेंट कसं वाढेल, की जेणेकरून क्लबचा परफॉर्मन्स वाढेल, आपला सर्व्हिस इम्पॅक्ट वाढेल आणि वी विल एबल टू गो क्लोजर टू अवर व्हिजन. आता ह्या पूर्ण अप्रोच GMA अप्रोचची जी काही हा प्रोग्राम जेव्हा सुरू झाला 2018-19, हा सुरू कसा झाला तर पहिला नॉर्थ अमेरिकेने हे अप्रोच सुरू केला आणि मग हळूहळू तो कॉन्स्टिट्युशनल एरिया 1, कॉन्स्टिट्युशनल एरिया 2, 3 असा वाढत आता तो सगळ्या 8 कॉन्स्टिट्युशनल एरियामध्ये पायलट प्रोजेक्ट्स म्हणून त्यांनी तो अंमलात आणायला सुरुवात केली. याची जी मुख्य लिडरशिप होते ते त्यावेळेचे व्हाईस प्रेसिडेंट्स, तिन्ही व्हाईस प्रेसिडेंट्स हे होते. ऑफकोर्स आता आपले इंटरनॅशनल प्रेसिडेंट अलेक्झांडर साहेब आहेत, पुढच्या वर्षी ब्रियॉन शियान आहे आणि मग पटी हिल आहे, आणि त्यांचे हे कमिटी मेंबर्स आहेत ज्यामध्ये आपले नरेंद्र भंडारी आहेत, आपले एरिया लीडर, आणि एक मिनिट, येस, आपल्या इंडियाचे नरेंद्र भंडारी आहेत. तर अशी ही इंटरनॅशनल लेवलला आपली टीम आहे. आता तुम्ही जर बघितलं की ह्या CA1 म्हणजे युरोप ठिकाणी हे डिस्ट्रिक्ट पायलट डिस्ट्रिक्ट केले, CA2 मध्ये आहे, CA3 मध्ये आहे, CA4, CA5, CA6 म्हणजे आपली एरिया, की ज्यामध्ये त्यांनी एकूण 26 डिस्ट्रिक्ट हे सिलेक्ट केलेले आहेत, इंडिया, साऊथ एशिया आणि मिडल ईस्ट, आणि त्यामध्ये तुमचा एक डिस्ट्रिक्ट आहे. त्यामुळे तुमच्या डिस्ट्रिक्टचा इनडायरेक्टली फायदा हा सगळ्या 8 कॉन्स्टिट्युशनल एरियाला होणार आहे. आणि CA7, CA8, तर अशा ह्या 8 एरियामध्ये झालेल्या. आता पहिल्या वर्षी म्हणजे 2017, 18 आणि 19-20 या कालावधीमध्ये जे डिस्ट्रिक्ट पायलट म्हणून त्यांनी काम केलं, पायलट डिस्ट्रिक्ट म्हणून, त्याचा खूप छान पॉझिटिव्ह रीतीने त्यांना रिझल्ट्स मिळालेले आहेत. हे रिझल्ट्स म्हणजे नवीन क्लब जे आहे ते +2 झालेले आहेत आणि नेट मेंबरशिप +57 झालेले. आणि ह्या पॉझिटिव्ह रिझल्टमुळेच इंटरनॅशनली असं ठरवलं की GMA अप्रोच प्रोग्राम आता सगळ्या कॉन्स्टिट्युशनल एरियामध्ये हळूहळू ट्रेनिंगला सुरुवात करायची, की जेणेकरून 2022-23 मध्ये ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट होईल. खरं बघायला गेलं तर आपलं लायन्स क्लब्स इंटरनॅशनल इतकं
स्टडीड अप्रोच असतो त्यांचा. ते खूप पूर्ण विश्वभर ते त्याचा रिसर्च करतात. त्याचे रिझल्ट जेव्हा वेन दे आर कन्व्हिन्स की इट्स पॉझिटिव्ह आणि इट्स व्हेरी इझी टू इम्प्लिमेंट बाय एनी क्लब ऑर अ डिस्ट्रिक्ट, मगच ते सगळीकडे लागू करतात. आणि मला असं वाटतं हा प्रोग्राम देखील तसाच आहे. याची जर टाइमलाईन तुम्ही बघितली तर ह्या टाइमलाईन 2018 ते 23, 2022-23 मध्ये सगळ्या डिस्ट्रिक्ट वर्ल्ड वाईड सुरू लागू होणार आहे. आता आपण आहोत 2021 मध्ये, की जे CA 1 and 2 यामध्ये जे डिस्ट्रिक्ट होते ते ऑलरेडी त्यांनी सुरू केले, आणि 3 to 8 ज्यामध्ये आपण आहोत तर त्यांना ट्रेनिंग हळूहळू द्यायला सुरुवात केली. पुढच्या वर्षी सर्वांना ट्रेनिंग दिली जाईल आणि 22-23 पासून ते ऍक्च्युअली every district is going to implement it. Means we have to forget that earlier approach, whatever we used to have for membership extension, growth or a retention. We will be totally focusing on extension, growth, membership satisfaction and the training of that team. यावरती आपण फोकस करणार आहोत. आता हा जो काही अप्रोच आहे ही एक प्रोसेस आहे. दिस इज अ 4-step process. First is you need to build a team in your district, then build a vision, म्हणजे स्मार्ट गोल आपण प्रत्येक या तिन्ही एरियामध्ये करायचा आहे, whether it's extension or growth or membership satisfaction or training. या चारही एरियामध्ये सायमल्टेनियसली आपल्याला तो गोल फॉर्म करायचा आहे. Then build a plan, actual action plan. टेकिंग ऑल युअर टीम मेंबर्स टुगेदर, आपल्याला ऍक्शन प्लॅन असा तयार करायचा की जो छोटे छोटे गोल्स मध्ये सुद्धा आपल्याला ते करता येईल, की जेणेकरून आपल्याला जी टाइम डेडलाईन दिलेली असेल त्याचा चांगला उपयोग किंवा रिझल्ट आपल्याला मिळतील. आणि 4th आहे तो बिल्ड द सक्सेस ॲट युअर डिस्ट्रिक्ट लेवल ऑर अ क्लब लेवल, राईट. आता बघा तुम्ही ग्लोबल मेंबरशिप अप्रोच एरियाज ऑफ फोकस. मगाशी मी जसं सांगितलं की रिज्युव्हनेट युअर डिस्ट्रिक्ट मीन्स न्यू clubs with new members and remotivate the existing membership with a member satisfaction program. हे 3 एरियावरती मेन फोकस असतो. आणि हे 3 एरियामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट मिळवायचा असेल तर चौथी एरिया आहे दॅट इज ट्रेनिंग पार्ट, मीन्स लीडर सपोर्ट. ओके. आता सॅम्पल ऑर्गनायझेशन चार्ट कसा असू शकतो टीमला, त्या अगोदर मी असं म्हणेन की तुम्ही जर बघितलं की जेव्हा वेगवेगळे डिफरंट प्रोग्राम, डिफरंट फोकस किंवा ट्रेनिंग प्रोग्राम्स हे इंटरनॅशनल लेवलनी जेव्हा 2017 पासून सुरू केले, तेव्हा जर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांनी क्लबच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेजर हा जो काही स्ट्रक्चर आहे बेसिक वर्किंग, यामध्ये बदल केले. त्याबरोबर प्रोटोकॉल्स मध्ये बदल केले. म्हणजे काय, गॅट टीम फॉर्म केली, मग गॅटचे कोऑर्डिनेटर्स त्या लेवलला अप्पर प्रोटोकॉल मध्ये आले. तर असं प्रोटोकॉल पासून, स्ट्रक्चर पासून सगळीकडे त्यांनी तो बदल केला की जेणेकरून त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे हे लगेच होईल आणि फास्ट होईल. आता तुम्ही जर इथे बघितलं की बिल्ड द टीम मध्ये एक ऑर्गनायझेशन चार्ट त्यांनी दिलेला आहे. तुमचे जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे ही इज अ गॅट चेअरपर्सन ऑफ युअर डिस्ट्रिक्ट, आणि त्यांच्याबरोबर जे वेगवेगळे कोऑर्डिनेटर आहे, मग GLT असेल, GMT असेल किंवा GST असेल, हे त्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरांच्या अंडर त्यांच्या गाईडलाईन्स नुसार ते काम करतात. तर हे 2 जे आहेत मेन, हे लीड सपोर्ट आहे कुठल्याही या GMA अप्रोच प्रोग्रामसाठी. तुमचे जे GMT कोऑर्डिनेटर आहे ते धैर्यशील भोसले, व्हेरी व्हेरी डायनामिक पर्सनॅलिटी, खूप कमी बोलतात, कमी वेळा माझ्याबरोबर तर कम्युनिकेशन खूप कमी आहे, पण त्यांचं काम जर बघितलं त्यामुळे असं वाटतं की ऑल द टाइम ही बिझी विथ द ऍक्शन. तर हे 2 लीडर्स, आणि मग त्यांच्या अंडर या चारही प्रोग्रामसाठी आपल्याला हेड्स सिलेक्ट करायला पाहिजे. म्हणजे पहिले न्यू क्लबसाठी, न्यू मेंबर्ससाठी, मग सॅटिस्फॅक्शन अँड लीडर सपोर्ट, हे सायमल्टेनियस व्हायला पाहिजे. तुमच्या गव्हर्नर साहेबांनी मला एक तो प्लॅन दिलाय तुमच्या डिस्ट्रिक्टचा, वी विल कम टू दॅट. तो प्लॅन फक्त न्यू क्लबसाठी आहे. तर वी नीड टू वर्क ऑल द 4 फ्रंट्स सायमल्टेनियसली. आणि ह्या लीडरसाठी प्रत्येक या 4 एरियाच्या लीडर्सच्या अंडर मग वेगवेगळे मेंबर्स येतील, आणि हे ऑल पुट टुगेदर दे हॅव टू वर्क इन अ टीम फॉर युअर that particular vision, whether it's for new clubs, members, satisfaction or a lead support. Okay, this should be the organization chart of any district. आता who can be on the team, हा एक बेसिक प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर
minute. Who can be the member? बेसिक इज मेंबरशिप चेअरपर्सन. जर क्लब मध्ये असेल तर क्लबचा मेंबरशिप कोऑर्डिनेटर चेअरपर्सन. डिस्ट्रिक्ट असेल तर तुमचे धैर्यशील भोसले. मग झोन चेअरमन और रिजन चेअरपर्सन हे 2. नंतर क्लब लीडरशिप प्रेसिडेंट्स मेनली आणि गॅट पीपल. कारण गॅटचं आपण नुसतं GMT कोऑर्डिनेटर म्हणून नाही घेणार आहोत त्यांची मदत. गॅट इज अ पुटिंग टुगेदर वेदर इट्स GLT, GST और GMT हे तिघांनी एकत्र काम करायचंय. त्यामुळे ह्या गॅटची पण आपण इथे मदत घेणार आहोत. आणि अदर मेंबर्स म्हणजे इट मे बी व्हाईस गव्हर्नर्स, इट मे बी युअर डिस्टिंग्विश्ड past district governors or a senior members who are willing to and available for this committed effort. आय एम सो ग्लॅड दॅट तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये ऑलमोस्ट 27 मगाशी कुणीतरी उल्लेख केला की 27 पास गव्हर्नर जे अत्यंत सक्रिय आहेत आणि ऑल द टाइम दे आर रेडी टू हेल्प whoever is in the chair of district governor, and 2 dynamic vice governors राज शेखरजी आणि भोजराजी हे 2. तर ह्या सगळ्यांचं मिळून तुम्ही टीम बनवू शकता तुमच्या डिस्ट्रिक्टला ऑन ऑल 4 एरियाज. लायन्स हू कॅन मेक एन इम्पॅक्ट. तर असं हे मेंबर आपल्याला टीम बनवण्यासाठी लागणार आहेत. तर हे 5 गोष्टी समोर ठेवून आपल्याला टीम बनवायची आहे फॉर एक्सटेन्शन, ग्रोथ, सॅटिस्फॅक्शन अँड ट्रेनिंग. ट्रेनिंगचं दॅट रिमाइंड्स मी तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये व्हेरी वेल ट्रेन्ड 5 गव्हर्नर्स देखील आहेत. मग ते जगदीजी पुरोहित असतील किंवा कलगटकी असतील वासुदेवजी, आणि आता तुमचे झालेले शेखरजी, हे तिघही FDI ग्रॅज्युएटेड. सो युअर रिअल स्ट्रेंथ हॅज इन्क्रीज. तर तुम्ही त्यांना कधीही बोलवून त्यांचं ट्रेनिंग घेऊ शकता. त्याबरोबर मगाशी मी जे सांगितलं की तुमच्या गव्हर्नरांनी मला एक प्लॅन दिला की तुम्ही ह्या प्लॅन नुसार काम करताय आणि आता पण 5 क्लब झाले. मी इथे म्हणू शकेन की हा फक्त क्लब एक्सटेन्शन साठीचा प्लॅन आहे आणि ह्यामध्ये त्यांनी फक्त RCZC आणि इथे फक्त भोजराजी इन्व्हॉल्व आहे. तर मला असं वाटतं की मी आता जे 5 एरिया सांगितले, गॅट, GMT कोऑर्डिनेटर, 5 गव्हर्नर्स, व्हाईस गव्हर्नर्स अँड अदर सिनियर मेंबर्स, ह्या सगळ्यांना आणि RCZC ह्या सगळ्यांना मिळून तुम्ही फॉर्म करा. This team may be for club extension, but simultaneously you form in a similar pattern the teams for membership satisfaction as well as the growth and the training part. इथे छान 5 क्लबची इथे निर्मिती केलेली ते दाखवतात. पण ही निर्मिती झाली, याच्या पुढे त्यांचं पुढचं सगळं व्हायचं आहे. तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचं म्हणजे ओरिएंटेशन प्रोग्राम असेल, त्यांचं इंडॉक्ट्रिनेशन असेल किंवा त्यांचं पूर्ण ट्रेनिंग, कारण नवीन क्लब्स आहेत त्यांचं PST ट्रेनिंग, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वेळेत करा जेणेकरून त्यांचं काम लगेच सुरू होईल आणि परफॉर्मन्स सुरू होईल आणि मग त्यांना या लायन्समध्ये असिमिलेट व्हायला वेळ लागणार नाही. त्यांचं सॅटिस्फॅक्शनची जी लेवल आपल्याला व्हॉट वी आर थिंकिंग ऑफ, ती लेवल लवकरात लवकर त्यांना मिळू शकेल. आता सेटिंग अ क्लिअर एक्सपेक्टेशन, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. जेव्हा आपण टीम फॉर्म करतो तेव्हा गव्हर्नरांनी क्लिअर कट त्यांना सांगायला पाहिजे की नेमकं त्यांच्याकडून ते काय एक्सपेक्ट करताय. ही जोपर्यंत क्लॅरिटी नसेल तर तुमच्या कामाच्या वेगामध्ये आणि कामाच्या लेव्हलमध्ये खूप फरक पडू शकतो आणि मग देन इट मे हॅपन की काही ठिकाणी तुम्हाला डिमोटिवेशन पण होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर अवॉइड करायच्या असेल तर अगदी सिलेक्टिव्ह तुम्ही ती टीम तयार करा. अशी टीम तयार करा की हू विल बी answerable for whatever results you will be getting. Accountability, that's a very important thing. Then flexibility, कारण बऱ्याच वेळेला ही फ्लेक्सिबिलिटी फार महत्वाची असते. अदरवाईज जर काही चॅलेंज वगैरे आलं तर विदाउट ब्रेकिंग यू नीड टू ॲड्रेस दॅट पर्टिक्युलर चॅलेंज अँड कंटिन्यू युअर वर्क. दॅट फ्लेक्सिबिलिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देन कम्युनिकेशन, या पूर्ण तुम्हाला माहिती आहे की आपली पूर्ण संस्थाच ही 212 देशामध्ये चालते, ही कम्युनिकेशन वरती चालते. आणि हा सुद्धा नवीन अप्रोच जो आपण करतोय, जो लोकांना अजून माहिती नाहीये, त्याच्याबरोबर क्लॅरिटी नाहीये लोकांच्या मध्ये, आणि मग ते इम्प्लिमेंट करायचं, तर त्यासाठी कम्युनिकेशन इज द की, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आणि 4th इज डेडिकेशन.
आणि मला असं वाटतं D1 इज फेमस फॉर डेडिकेशन. त्यामुळेच एवढे 15 प्रोजेक्ट्स, परमनंट प्रोजेक्ट्स तुम्ही एवढी वर्ष चालवतात. त्यामुळे आय डोंट हॅव टू टॉक मच अबाउट डेडिकेशन अँड रिस्पेक्ट. हे जे मेंबर्स आहेत त्यांचा रिस्पेक्ट असतो. मे बी त्यांच्या कामाबद्दल असेल, नॉलेज बद्दल असेल, स्किल बद्दल असेल, किंवा त्यांचा वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज बद्दल असेल. तर हा असल्यामुळे त्यांना रिझल्ट देखील तेवढाच मिळू शकतो. तर अशा पद्धतीचं क्लॅरिटी ऑफ एक्सपेक्टेशन्स ठेवून वेगवेगळे स्किल्स आणि एक्सपर्टाईज असलेले मेंबर्स जर तुम्ही टीम बनवली, तर मला असं वाटतं की सक्सेस विल बी ऑल युअर्स. This is what is a building team. This is how you have to need to build the team. Of course, building team, it doesn't happen overnight. You need to train them, you need to guide them, you need to communicate to them and motivate them. You need to give little time, आणि मग ते slowly जसं बिल्डिंग ब्लॉक्स तयार होतात की नाही बिल्डिंगचे, तसं ते हळूहळू तयार होतात. आणि वन्स दे गेट द सक्सेस, दॅट मोटिवेट्स फर्दर देअर परफॉर्मन्स, आणि मग अजून मोठं चॅलेंज घेऊन ते काम करू शकतात. तर अशा पद्धतीने यू नीड टू बिल्ड द टीम. फ्रेंड्स, हेलन केलरने एकदा सांगितलं होतं की अलोन वी कॅन डू व्हेरी लिटल, बट टुगेदर यू कॅन डू सो मच. कारण जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा दॅट सिनर्जी हॅपन्स. सिनर्जी झाल्यामुळे काय होतं की परफॉर्मन्स हा खूप काही वाढू शकतो. मी असं म्हणेन की आपण हा अगोदर व्हिडिओ बघूया की नेमके तुम्ही म्हणाल की मी माझी अकाउंटेबिलिटी देईन, फ्लेक्सिबिलिटी देईन, डेडिकेशन देईन, माझा जो काही रिस्पेक्ट किंवा मान सन्मान आहे समाजामध्ये तो मी पणाला लावेन, किंवा माझं फुल डेडिकेशन देईन. मला त्याच्या अगेन्स्ट काय मिळणार आहे, बेनिफिट्स मला काय होणार आहे, तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बघूया. Lions have made me a better person and has broadened my outlook in life. It gives me the opportunity to serve and give me the opportunity to learn new things, because I also conduct training for the Lions. When I conduct training to the Lions, I learn in return and has also made me a better leader. The more I give, the more I receive, not in money terms or whatever, but in terms of making me a better person. There's no dollar monetary value attached to it. So this was Lion from Malaysia. Lion from Malaysia, Mr. Patrick. तर त्यांनी खूप छान पद्धतीने अगदी कमीत कमी शब्दामध्ये सांगितलं की जे आपण देतो त्याच्या कितीतरी पटीने इट कम्स बॅक टू यू. अँड दॅट काइंड ऑफ फुलफिलमेंट, जे सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळणार आहे, जशी ग्रोथ तुमच्या डिस्ट्रिक्ट जेव्हा स्ट्रेंथनिंग होईल आणि अनेक क्लब्स हे सेवा कार्य सुरू करायला लागतील, किंवा जे एक्झिस्टिंग क्लब्स आहेत त्यांचे जे एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत ते मेंबर्सचं परफॉर्मन्स जेव्हा वाढेल आणि ओव्हरऑल सर्व्हिस इम्पॅक्ट जेव्हा वाढेल, तेव्हा ती जी काही फुलफिलमेंट सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळणार आहे दॅट विल बी अमेझिंग. आणि मोर इम्पॉर्टंटली ह्या सर्व प्रोसेसमध्ये ह्यासाठी जेव्हा तुम्ही वेळ द्याल, तुमचं एक्सपर्टाईज द्याल आणि तुमची कमिटमेंट द्याल, असं म्हणतात की या मेंबर होण्यासाठी अवेलेबल पण पाहिजे आणि एबल पण पाहिजे, तर हे जेव्हा सगळं तुम्ही द्याल, ह्या पूर्ण प्रोसेसमधून यू विल बी इमर्ज अ डिफरंट पर्सन, आणि ते बघूनच यू विल बी शॉक्ड युअरसेल्फ. आणि ते जे काही सॅटिस्फॅक्शन राहणार आहे दॅट विल बी अमेझिंग. माय फ्रेंड्स, this is what is the biggest benefit you will have it when you will work as a very effective team member for strengthening your district. So this is in short building a team. जेव्हा तुमचं डिस्ट्रिक्ट तयार राहील पूर्ण टीम घेऊन, then we will talk